शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते। नुकतंच आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकतानगरमध्ये जात नुकसानीची पाहणी केली। नदी सुधार प्रकल्पाचीही आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी पुन्हा पूर न येण्यासाठीच्या उपायांवर आदित्य ठाकरे बोलले आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं। पुण्यात पूर येऊ द्यायचा नसेल तर नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले। काम करत असेल तर त्याला आपल्याला रोखायला लागतं। ह्याच्यात पण मार्ग हाच असणार आहे की सरकार बदलल्यानंतर आणि या सरकारला जर शहाणपण सुचलं तर चांगलंय, त्यांनी स्थगिती द्यावी। बघा, आम्ही कोणाला विरोध करत नाही ना, विकासाला विरोध करतो। आमचं पण म्हणणं हेच आहे की रिव्हरफ्रंट जो आहे तो सुंदर झालाच पाहिजे, त्याचं सुशोभीकरण नंतर करू, पण पहिलं स्वच्छता आपण नदीची पाहिली पाहिजे। नदीची स्वच्छता म्हणजे 2-3 गोष्टी असतात परत। एक तर फ्लोटिंग डेब्री, जे आजूबाजूचे काही आपले सेटलमेंट्स असतात त्याच्यातून कधी खुर्च्या येतात, कधी गाद्या येतात, कधी कचरा येतो, साहजिक आहे त्यांना बाहेर दुसरीकडे टाकायला जागा नसते, तर ते तसं इथे कोण नगरसेवक किंवा आपण कोणी उडी मारू शकणार आहोत का? नाही, पण हेच पाणी आपल्या घरात येतंय आणि ते घरात ह्याच कारणामुळे होते, कारण आता हा जो प्रकल्प सुरू आहे ना त्यामुळे झालेला आहे। ते पहिली ते जे काही राडारोडा टाकलाय तो काढून नदी रुंद करणं आणि खोल करणं गरजेचं आहे। नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे। नाही, बघा, मी तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती आपल्या पूर्ण सगळ्या शहरांमध्ये, देशात आणि कुठेही जगात जाल, दोष नसला तरी कोणीतरी बिल्डरांनी बांधून दिलं असतं। तो प्रश्न आपल्याला थोडा एक वेगळा ह्यानी हाताळायला लागेल, कारण त्यांना आपल्याला पुनर्विकास किंवा कुठे बाहेर दुसरीकडे देऊ शकतो का, तो एक प्रश्न झालाच। पण जे आपल्या डोळ्यात दिसतात आता अजून आपण वाट लावण्याचा प्रयत्न करतोय, तो कुठेतरी SOS मध्ये थांबला पाहिजे। खऱ्या द्रष्ट्या आणि प्रेरणास्थानाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचे नेतृत्व करणे हा खरोखरच सन्मान आहे। पुलगाव देवळी विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री आमदार रणजितदादा कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पुरवठा विभाग कर्मचारी, देवळी, जिल्हा वर्धा।